SIR ची मोहीम 29 तारखेपासून 30 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या. त्या संदर्भात मध्यंतरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुंबईत देखील निवडणूक आयोगांना भेट दिली होती. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्याची बैठक घेतली. सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्माच्या, जातीच्या किंवा सगळ्याच संघटना, ज्या काही संघटना पातळीवर आहेत त्यांच्याशी बोलून ह्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती केली आहे. कोल्हापूरमध्ये साधारणपणे 11.99% लोकांचं मॅपिंग झालेलं नाही आहे. म्हणजे जवळजवळ 3-3.25 लाख लोकांचं मॅपिंग झालेलं नाही. तर आता या पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये ते मॅपिंग व्हावं या पद्धतीचा BLA 2 हा जी काय प्रत्येक राजकीय पक्षांनी नेमायचा आहे त्या संदर्भात नेमण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आमचे BLA 2 देखील आता जवळजवळ 1500च्या 2000 पर्यंत झालेले आहेत. शिवसेनेचे तेवढेच त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. साधारणपणे 4000 BLA 2 लागतात. आमचे 2000, शिवसेनेचे 1500 त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आता पुढचे सुद्धा आमचे या 2 दिवसात BLA 2 सगळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतील. आणि हा BLA 2 हा BLO बरोबर या ठिकाणी जाईल आणि या मॅपिंगमध्ये मदत करेल. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आम्ही मुंबईमध्ये मागणी केली होती की ही मोहीम 6 महिने करा 1 महिन्याऐवजी. त्यांनी काय ते आमचं ऐकलेलं नाही. किमान प्रशासनानं निवडणूक आयोगाची मोहीम आहे यासाठी जनजागृती, वर्तमानपत्रात जाहिराती देणे, डिजिटल बोर्ड लावणे, ग्रामीण भागामध्ये सरकारी यंत्रणा आहे या सरकारी यंत्रणे थ्रू याची माहिती पोहोचवणे. आज अनेक ठिकाणी BLO महिला आहेत, त्या महिलांना संध्याकाळी 5 नंतर फिरायला येते का, त्या बाहेर जाऊ शकतात का याचा विचार करणे. जुलैमध्ये प्रचंड पाऊस हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात असणार आहे. एक मागणी आमची निवडणूक आयोगाकडे आहे की मुदत वाढवून द्यावी. ही मागणी आहेच, परंतु मुदत जर वाढवून देत नसतील तर जिल्हा प्रशासनानं किमान BLO 2-2 त्या ठिकाणी द्यावेत. कारण की एका BLOवर हे मॅपिंग होणार नाही. BLO घर टू घर जाणं 1 महिन्यामध्ये प्रत्येकाच्या होणार नाही. त्यामुळे BLO 2 द्यावेत अशी आमची मागणी आहे. किमान कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. निवडणूक आयोग जरी 1 BLO द्या म्हणलं, अतिरिक्त मदतनीस द्यायला काही अडचण नाही. तो निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात असं माझं मत आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय घ्यावा आणि प्रत्येक BLOला अजून एक ॲडिशनल BLO दिला तर त्यांचं काम सोपं होईल. कारण की जे मॅपिंग झालेले आहे त्यांचे सुद्धा फॉर्म भरावे लागणार. आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक माणसाचा फोटो असणं कंपल्सरी आहे. तो फोटो उपलब्ध करायला परत लागणार आहे. आणि त्यात तरतूद BLOची काय 3 वेळा जाऊन आला की संपला. आता 3 वेळा BLO जाऊन आले याचा कुठलाच पुरावा नाही. आम्ही निवडणूक आयोगाला म्हणतोय त्याचं GPS काहीतरी ट्रॅकिंग करा. तो त्या घरात जाऊन आला याची खात्री टॅक्सी देणार. 3 वेळा जाऊन आला, माणूस सापडला नाही की तो रिपोर्ट केला की त्या माणसाचं नाव येणार. आणि म्हणून आम्हाला तुमच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या 33 लाख मतदारांना आव्हान करायचं आहे की यामध्ये आपण काळजीपूर्वक लक्ष सत्ता करा. आज आम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की BLOचा फोन किती लोकांना आला. 50% लोकांचे हात वर झाले. म्हणजे 50% लोकांना फोन आलेला नाही. मी त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना अजून एक मदतनीस दिलाच पाहिजे, तरच काम त्या ठिकाणी होऊ शकणार आहे अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांची बैठक घेऊन BLA 2 नेमणं, यामध्ये लक्ष घालणं, सगळे पक्ष, संघटना, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे यामध्ये पुढचे महिनाभर या ठिकाणी काम करू अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. मॅपिंग न झालेले 11% लोक या कोल्हापूर जिल्ह्यातले. आता वेलांटी चुकली त्या शब्दावरची तरी मॅप होत नाही. तसंच्या तसं नाव लागतंय तरच मॅप होते. आता याचं काय प्रांताकडे अपील आहे आणि इथनं रिजेक्ट झालं तर डायरेक्ट चीफ इलेक्शन कमिशन म्हणजे कलेक्टर आणि चीफ इलेक्शन कमिशन. समजा दुर्दैवाने 1 लाख लोकांचं मॅपिंग नाही झालं तर 1 लाख लोक मुंबईला जाणार आहेत का? जर ज्यावेळी निवडणूक आयोग सुद्धा एखादा निर्णय घेतं, कलेक्टरना अधिकार द्या ना सगळेच, आणि कलेक्टरनीच ते अपील सगळे फायनल केले पाहिजेत. ते प्रांत आणि कलेक्टर आणि मग इलेक्शन ऑफिसर नाही संधी आहे ना. आमचं म्हणणं काय की निर्णय कलेक्टरांनी घ्यावा. वरती इलेक्शन
कमिशनकडे अपीलची तरतूद जी त्या ठिकाणी केली, हिथं त्यांच्यावर बंधनकारक करा की सगळ्यांचं व्यवस्थित काम करणे. आता समजा 1,00,000 लोकांचे अपील आले कोल्हापूर जिल्ह्यात, एक प्रांत अधिकारी आणि कलेक्टर कधी करणार आहेत 1,00,000 लोकांचं? त्यांनी पण खाली डेप्युट केले पाहिजेत ना लोक अपीलसाठी. नाही नाही, आता ऑलरेडी 11.9% आहेतच ना. आता ऑलरेडी आता 3,00,000 लोकांची नावं नाही, 3,00,000 लोकांचं दयानंदजी पुरावा सगळा, त्यांची कागद, त्यांचा फॉर्म भरणे आणि तो करणे. म्हणून आमचं म्हणणं काय की BLO ला अजून एक द्या असिस्टंट, म्हणजे हे मॅपिंग वाढेल अजून. म्हणजे अजून हे 11%तली कमी झाली समजा आणि 1-2-3% राहिले तर मग ते जरा सोपं होऊन जाईल, त्यांचं अपील करणं, त्यांचे फॉर्म भरणं हे सोपं. त्यामुळे मागणी काय की BLO ना अजून एक असिस्टंट द्यावा अशी आमची विनंती. नाही, आता निर्दोष आहे, म्हणजे त्यात काय फार हे नाही. आता मेन मुद्दा काय, ज्यांचं झालेलं नाही त्यांचं काय होणार, तोच मुद्दा कळीचा आहे. आणि तुमचं सुद्धा आता फॉर्म भरावाच लागणार आहे. म्हणजे 86% ज्यांचं मॅपिंग झालेलं आहे, 90% त्यांनी सुद्धा फॉर्म भरावाच लागणार. नाही, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला सांगत होतो तुम्ही 6 महिन्याची मुदत द्या. तुम्हाला काय गडबड आहे, इथं निवडणुका नाहीत, महाराष्ट्रात निवडणुका 2029ला आहे. आमची मागणी निवडणूक आयोगाकडे काय होती, तुम्ही 6 महिन्याची मुदत द्या ना. आता 1 महिन्यात सगळं करायचं म्हणजे किती पळापळ करावी लागणार आहे BLO ला पण, आणि त्यात पाऊस, जनगणना चालू आहे दुसऱ्या बाजूला. BLA 1 आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये नेमलेले आहेत. त्याची समन्वयाची जबाबदारी पक्षाच्या वतीनं राज्याची माझ्याकडे आहे. आम्ही BLA 1 नेमलेले आहेत. आमची टीम मुंबईमध्ये बसून सगळ्यांशी कोऑर्डिनेट करते. BLA 1च्या मीटिंग आमच्या झालेल्या आहेत. BLA 2च्या मीटिंग आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं चालू आहेत. तशाच शिवसेनेच्या वतीनं चालू आहेत, तशाच राष्ट्रवादीच्या वतीनं त्या ठिकाणी चालू आहेत. आणि म्हणून जे जे पक्ष इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणून आम्ही राज्यामध्ये कार्यान्वित आहोत, ते आम्ही दक्षतेनं BLA 2 नेमायचं काम करतोय, जेणेकरून हे मतदार कुठं वगळले जाऊ नयेत याची दक्षता घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. नाही, आता आम्ही किती काम करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आमचं काम जर सक्षम झालं, मी आता बोर्ड ज्यावेळी दाखवतोय निवडणूक आयोगाकडं, त्यावेळी आम्ही जर BLA 2 जर रस्त्यावर व्यवस्थित राहिलो तर त्यांना स्कोप मिळणार नाही, त्यांना चान्स मिळणार नाही. नाही नाही, आता या तिथं काय होतं की इलेक्शन ताबडतोब होती आणि तिथं अपील करायची यंत्रणा ही सरकारी यंत्रणा नव्हती, बाहेरच्या लोकांना आणून त्यांनी अपीलेटची यंत्रणा केली. आता शेवटी इथं प्रांत आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना दररोज उठून जिल्ह्यात ज्या त्या नेत्याचं तोंड बघायचं आहे, ज्या त्या जनतेला सामोरं जायचं आहे. त्यामुळे समजा उद्या कोल्हापुरातली 1,00,000 नावं वगळली तर जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर द्यावं लागेल ना, ती 1,00,000 येतील ना मोर्चा घेऊन आमची नावं का वगळली म्हणून. आणि निवडणुका लांब असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करणं शक्य होणार नाही आणि आम्ही सतर्क राहणार आहोत. देतो तेवढा जाहीर झाला तर लोकांना 70-28 60-35-99 जरा आला तर आम्हाला म्हणजे लोकांना मदत होईल. आता तुम्ही जो QR कोड दिला तो जवळजवळ 3,00,000 लोकांनी त्याचा उपयोग केला आहे आतापर्यंत म्हणजे जिल्ह्यात. म्हणजे तो आकडा चांगला आहे, 3,00,000 म्हणजे भरपूर आहे त्या मानाने. त्यामुळे तुझा फायदा म्हणजे लोक BLO आपला कोण आहे बघतायत, मॅपिंग झालं का बघतायत, त्यामुळे त्याचा फायदा होईल. थोडं जनजागृती जरा मॅक्झिमम. आणि माझी पत्रकारांनाही विनंती आहे की महिनाभर ही मोहीम चालणार आहे. एका बाजूला दररोज गोकुळची बातमी द्या आणि ही पण द्या. नाही, हा विषय गोकुळ नको, आता संध्याकाळी घेऊया. नाही, हा सुनील काय, मी प्रामाणिक सांगतोय, म्हणजे तुम्ही आपण लोकशाही जीवन ठेवणारी सगळे माणसं आहोत. 33,00,000 लोकांचा हा प्रश्न आहे, म्हणजे जिल्ह्यातल्या 33,00,000 मतदारांचा प्रश्न आहे. माझी सगळ्याच वर्तमानपत्रांना विनंती आहे, तुम्ही अधिकाऱ्यांना देखील तालुका वाईज भेटलं पाहिजे. तालुक्यात काय नेमकं BLOनं काम केलं, तालुक्यातले रिपोर्ट जर तुम्ही बातम्या देत राहिला तर महिनाभर याच्यात मतदार येऊ दे, तो शेवटी मतदान करताना कोणाला करायचं ते तो करणार आहे, परंतु किमान मतदार यादीत त्या बिचाराचं नाव राहणार नाही एवढी आपणही सगळी, आम्ही राजकीय पक्ष म्हणून जबाबदारी घेतोय. तुम्ही प्रसार माध्यम म्हणून जर आठवड्याला जर हा विषय लोकांच्यापर्यंत पोहोचवत राहिला, बाबा ठीक आहे,
आता मी ही आकडेवारी दिली, ही अधिकृत आकडेवारी आहे. ही आकडेवारी छापून बाबा किती तालुक्याचं किती झालं, जिल्ह्याचं किती झालं, मॅपिंगचे काही ठिकाणी काम चालू आहे. त्या बीएलओंच्यावर पण थोडं बंधन राहील की बाबा गेलं पाहिजे घर. आता इथं तुम्हाला बीएलओचे फोन कुणाकुणाला आलेत? मग आता म्हणजे काहीच नाही ना, म्हणून आम्ही तेच म्हणायला लागलो. नाही नाही, आम्ही आत्ता काय ह्यातलं ह्या SIR मध्ये प्रॉब्लेम काय आहे, मी मतदार आहे हे मी सिद्ध करायचं आहे, गव्हर्नमेंटनं नाही. मी सिद्ध करायचं आहे की मी मतदार आहे. उलट झालंय. होय ना, आता त्यांनी फोन तरी करायला पाहिजे, आलेत का घरी. आता मगाशी आम्ही विचारलं 50% लोकांना फोन आले, 50% लोकांना आलेले नाही. त्यामुळे 2 मागण्या मला वाटते तुमच्या माध्यमातून प्रशासन, BLO ला अजून एक मदतनीस, त्या बिचाऱ्यांना पण एकट्याला हे 500 उमरे करणं शक्य होत नाही. ते काय आहे, 2002 नंतर ज्या भगिनी लग्न होऊन आल्या त्यांच्या आई वडिलांचं मतदार यादीतलं नाव आणि त्यांचा बूथ चेक करायला लागतो, आणि मग त्या वडील किंवा आई मतदार असतील तर त्या कन्फर्म होतात. असं आहे. नाही, केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता द्यायला पाहिजे ना त्याला. राज्याच्या निवडणूक आयोगानं ती तयारी ठेवलेली आहे, सॉफ्टवेअर तयार केलं, केंद्रानं त्यांना परवानगी दिली तर ते होणार. आम्ही धरणार आहे. आम्ही आता परवा ज्यावेळी भेटलो त्यावेळी राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही काही मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संबंधित आहेत त्याची यादी तयार केल्या. आमचं शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटणार की बाबा हे जे मुद्दे आम्हाला आता या SIRच्या संदर्भात अनुभवायला लागले त्या मुद्द्याचं एक शिष्टमंडळ आमचं जाणार. जिल्हाधिकारी ही पूर्णपणे जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. पूर्णपणे हो, त्यांनी ARO खाली नेमलेले आहेत, प्रांत नेमलेले आहेत. तर ते काय काय झालं काय नाही, BLO अजून एक मदतनीस दिला पाहिजे ही कन्फर्म. कारण की शेवटी 250-300 उमरे. आता हे वाड्या वस्ती, चंदगड मध्ये काय करणार तुम्ही, गडिंग्लज मध्ये काय करणार, राधानगरीत काय करणार, शाहूवाडीत काय करणार, गगनबावड्यात काय करणार. या वाड्या वस्तीवर जाऊन त्या BLOला आता पावसाळ्यात जाऊन त्याचं घर बघायचं आणि मॅपिंग त्याचा फॉर्म भर. आणि आता गगनबावड्यातल्या बावेलीत गेला, बावेलीत फोटो पाहिजे त्या माणसाचा, त्यानं फोटो द्यायला लागणार आहे फॉर्म भरायला मॅपिंग झालेल्या माणसाचं. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की याला मुदत द्या तुम्ही. नाही, फोटो तुम्हाला फॉर्म भरायचंच आहे, फोटो भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे. नाही, परत नवीन फोटो द्यायचा आहे. नाही